नमस्कार. नवरात्री विशेष भागामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज 6वी माळ, देवी पार्वतीच्या कात्यायनी रूपाची पूजा. महिषासुराचा वध केला म्हणून हिलाच आपण महिषासुर मर्दिनी म्हणतो. याशिवाय गौरी, काली, दुर्गा या रूपातही आपण तिची पूजा करतो. कात्यायन ऋषींची कन्या म्हणून तिला कात्यायनी असे म्हटले जाते. हे देवीचं उग्र रूप आहे, कारण महिषासुर आणि त्याचे साथीदार यांचा वध करण्यासाठी सर्व देवांनी संतप्त होऊन आपल्या तेजातून या शक्तीला निर्माण केलं. ती सर्व शस्त्रांनी सज्ज आहे. अशा शस्त्रसज्ज झालेल्या आणि दैत्यांचा वध करणाऱ्या देवीचं हे वर्णन व्यक्त केलं आहे ज्योती पिटके यांनी. कवितेचं नाव आहे नमो कात्यायनी. जय अंबे जगदंबे ज्ञानदायिनी, जय अंबे जगदंबे ज्ञानदायिनी, तू रौद्रा तू दुर्गा मोक्षदायिनी. जय अंबे जगदंबे ज्ञानदायिनी, तू रौद्रा तू दुर्गा मोक्षदायिनी. शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ शोभले, शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ शोभले, सिंहनाद करुणी तू असुर पळविले. महिषासुर मर्दुनी तू शुंभ हरविले, महिषासुर मर्दुनी तू शुंभ हरविले, चंड मुंड कापुनी तू दैत्य चिरडिले. रक्तबीज वदण्या तू घेतली रूपे, रक्तबीज वदण्या तू घेतली रूपे, इंद्र ब्रह्म हरिहर तुझ तेज देतसे. काम क्रोध लोभ मोह दंभ असुर हे, काम क्रोध लोभ मोह दंभ असुर हे, षड्रिपूचा वध करण्या शक्ती आम्हा दे. रूप तुझे कात्यायनी विश्वमोहिनी, रूप तुझे कात्यायनी विश्वमोहिनी, धी बुद्धी शक्तीची प्राणदायिनी. अकार तू उकार तू मकार ही तुझा, अकार तू उकार तू मकार ही तुझा, अंतरात घुमू दे तव सूर स्वर सुधा. माळ घालितो तुला त्रिपुरहारिणी, माळ घालितो तुला त्रिपुरहारिणी, जयदम अंबे जगदंबे प्रार्थना मनी, जय अंबे जगदंबे प्रार्थना मनी. कविता कशी वाटली नक्की कळवा. लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या या प्रकल्पाला तुम्ही मन भरभरून प्रतिसाद देता याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद. डन.